आपण जे स्वतःला समजतो ते फक्त शरीर किंवा नाव ओळख नसून एक सूक्ष्म ऊर्जा आहोत. ही ऊर्जा म्हणजेच आपला आत्मा, जो केवळ आपल्या शरीरात मर्यादित नसतो तर संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडलेला असतो. आपल्या विचारांचा, भावनांचा आणि कृतींचा एक अदृश्य प्रभाव बाहेरच्या जगावर पडत असतो आणि त्याचप्रमाणे ब्रह्मांडातील ऊर्जा देखील आपल्यावर परिणाम करत असते. अनेक वेळा आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात, ज्या आपण आधी मनात कल्पना केलेल्या असतात. हे केवळ योगायोग नसून आपल्या आतल्या ऊर्जा आणि ब्रह्मांडातील ऊर्जा यांच्यातील संवाद असू शकतो. आपण जसं विचार करतो तसं आकर्षण तयार होतं आणि त्यानुसार घटना घडू लागतात. त्यामुळेच सकारात्मक विचार आणि स्पष्ट हेतू ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आध्यात्मिक साधनांमध्ये ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि आत्मचिंतन यांना विशेष स्थान दिलं जातं, कारण या प्रक्रियेमुळे आपण आपल्या आतल्या आवाजाशी जोडले जातो आणि बाहेरील गोंधळापासून दूर जातो. जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला ब्रह्मांडाकडून येणारे सूक्ष्म संकेत समजू लागतात. ही अवस्था आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि आयुष्यात संतुलन राखण्यास मदत करते. आपण सगळेच या विशाल ब्रह्मांडाचा एक भाग आहोत. जसे एका समुद्रात असंख्य थेंब असतात. प्रत्येक थेंब स्वतंत्र वाटला तरी तो समुद्राशी जोडलेलाच असतो. तसंच प्रत्येक व्यक्ती वेगळी असली तरी तिचं मूळ एकच आहे. ही जाणीव झाली की अहंकार कमी होतो आणि एकात्मतेची भावना वाढते. हा विषय समजून घेतल्यावर आपण आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. आपले विचार, भावना आणि कृतींचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर संपूर्ण विश्वावर होत असतो. त्यामुळे जागरूकतेने जगणं, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच खऱ्या आध्यात्मिक प्रवासाचा मूळ आहे.